विषय काढू नकोस म्हणून, मग तेच ते का बोलतीयेस? इरा, अगं ओघाने हा विषय येणारच ना. ते म्हणजे आता तुमच्या दोघांचं लग्न झालंय, संसार सुरू झालाय, असं म्हटल्यानंतर हा विषय निघणार नाही का इरा? आणि मला सांग, आता या वयामध्ये आम्हा म्हाताऱ्यांची तुमच्या दोघांकडनं आणखी काय अपेक्षा असणार आहे, काय इच्छा असणार आहे? अच्छा, म्हणजे तुमच्या अपेक्षा पूर्ण व्हाव्यात म्हणून आम्ही जन्म घेतलाय का? हिरा, इरा, असं म्हणाले का ग मी? हे बघ, कधी ना कधी तरी मुलांचा विचार करावा लागणारच आहे ना तुम्हाला. काय निखिल? हो म्हणजे अगं मग तो वय हातात असताना केलेला बरा असतो. एकदा वय निघून गेलं ना की मग प्रॉब्लेम्स डोकं वर काढतात. इरा, आई प्लीज, तू आता माझं डोकं फिरवू नकोस. तुझं डोकं फिरायला काय लागतं ग? एक चावी दिली ना तरी पुरेस आहे, लगेच डोकं फिरणार. अगं तू काय बोलतीयेस? हिरा हिरा, शांत हो ना, एवढं काय रिॲक्ट करतेस? अरे रिॲक्ट होऊ नको तर काय हो, तेच ते बोलत असते, सतत मागे लागलेली असते. लग्न केलं नाही म्हणून लग्न करून मागे लागली होती. तर लग्न करून आले तेव्हाही प्रॉब्लेमच झाला होता. आता मूल होऊ दे म्हणून भुणभुण करणार आहेस का माझ्या मागे? अगं बरोबर, जाऊ दे, तू शांत हो आधी. हे बघ, ऐका, माझं फक्त एवढंच म्हणणं होतं की लग्न व्हायला उशीर झाला की नाही, मग आता मूल होण्यासाठी उशीर नको व्हायला, बस एवढंच म्हणणं होतं माझं. उशीर झालाय म्हणजे? आई मी काय म्हातारी नाहीये, आणि प्लीज आम्हाला आधी सेटल होऊ दे, बाकीच्याही काही गोष्टींचा विचार करता येऊ दे ना आम्हाला. आई तुझं हे नेहमीच आहे ग, मी घरी आल्यानंतर तू असाच काहीतरी विषय काढतेस आणि माझा मूड ऑफ करून टाकतेस. इरा, हे बघ, मी तुला हेच सांगत होते. अहो पण मॅडम, शांत राहा. तुम्ही काही बोलू नका, खरंच काही बोलू नका. जग खूप पुढे निघून गेलंय, तुम्ही कदाचित मागे राहिला असाल. आणि पुढे जाऊन तुम्हाला सांगते, यापुढे त्यांना समजा मूल नाहीच झालं किंवा त्यांना मूल नकोच असेल, तर ती कुठल्या तरी कृष्णाची यशोदा होऊ शकेल. भले देवकी म्हणून तिला जन्म नाही देता आलं बाळाला, तरी ती एखाद्या बाळाला दत्तक घेईल, त्याला लहानाचं मोठं करेल, आणि तो तिचा किंवा त्यांचा वैयक्तिक प्रश्न असेल. आज कृष्ण जन्मोत्सव आहे, पण आजच्या दिवशी तुम्ही त्या काल्यामध्ये मिठाचा खडा टाकलात बघा. माफ करा, पण तुम्ही निघा आता इथून. माझ्या घरात मला निगेटिव्ह एनर्जी नको आहे. अहो मॅडम ऐकून तरी घ्या. निघा. चला निघा, पायनो निघा. अहो ते एवढं सांगायला तरी मी इथंच थांबलायसा. चला निघा, या. हो मास्तरीन बाई, अधिपती, मी बोलते तिच्याशी. आई, काय आई ती बाई कोण होती हो? काय माहित कोण होती ती? मी नव्हतं बोलवलं तिला, माझ्या ओळखीची पण नव्हती. नाही पण ती कोणाच्या तरी ओळखीची असेल ना. पण काय बडबड करत होती ती? हिम्मत कशी झाली आपल्याच घरात येऊन आपल्या सुनेला असं बोलायची? वय की आपण जाऊ दे की, नका आता त्याचा विचार करू. अहो असतो एखाद्याचा स्वभाव असा खवट, कुणाचं चांगलं झालेलं बघवत नाही बघा असल्या बायकासनी. हे खरं बोललात. अशा बाईच्या स्वभावाचा अनुभव घेतलाय या घराने. हा पण तुम्ही बघितलं ना चारूने काय केलं? म्हणजे ती बाई वाटेल तसं बेताल बोलत होती, तेव्हा चारूने सगळं सांभाळून घेतलं. आणि नुसतं सांभाळून नाही घेतलं, अक्षराच्या बाजूने ठामपणे उभी राहिली ती. त्या बाईला ऐकवलं तिनं. ऐकलत ना तुम्ही? होय, ऐकलं की. चारूच्या जागी तुमची मुलगी असती तर तिनं काय केलं असतं? तीही ठामपणे उभी राहिली असती, पण त्या बाईच्या बाजूने. त्या बाईला तिनं बोलू दिलं असतं आणि नंतर तोच धागा पकडून अक्षरावर वाटेल तसे आरोप केले असते भुवनेश्वरीनं. पण चारूला सहन नाही झालं. अक्षराला बोलल्यावर कशी अस्वस्थ झाली बघितलं ना. भुवनेश्वरीला आनंद झाला असता अक्षराला कोणी बोलतोय म्हटल्यावर. बस माझी लेक आहे म्हणून नाही, पण माझ्या भूमीला तुम्ही ओळखूच शकला नाहीत बघा.
इतकी वर्ष झाली तुम्हाला कळलीच नाही ती. कधीतरी तुम्ही तुमच्या मुलीला ओळखलं का हो? तिच्यातले अवगुण कधी तुम्हाला दिसले नाही? तिचे गुण अवगुण माहिती आहेत मला. जन्मापासून ओळखते मी तिला. तुम्हाला आता काढायची काय गरज आहे? हा, घालवलीत ना तिला घराबाहेर. मग आता कशा पहिलीचा विषय काढतायसा? माझी भूमी काय आहे ती मला माहित आहे. तुमच्याकडून ऐकायची काय गरज नाही मला. अजून त्या बायकांचाच विचार करायला काय? जाऊ दे, कुठे एवढा लोड घेता, सोडा. तुम्हाला वाईट वाटणं साहजिक आहे. कुठे त्यांचा विचार करताय? अडग्या बायका त्या येड्यावर वगैरे काय तर बडबडत होत्या, त्यांच्यासाठी कुठे एवढं तुम्ही वाईट वाटून द्या, सोडा. मला खूप वाईट वाटलं, खूप. पण आपल्याच घरी कार्यक्रमाला आल्या होत्या त्या बायका. मी कसं उत्तर देणार त्यांना? कसं थांबवणार? अक्षरशः असं हतबल झाल्यासारखं मला वाटत होतं. पण मग आई आल्या होत्या आणि आई? हां, तुमच्या आई त्या आल्या होत्या. त्यांनी मला समजावलं आणि तेव्हा कुठे थोडंसं बरं वाटलं मला. तुम्ही केव्हापासून त्यासने आई म्हणायला लागला? अहो, म्हणजे मला त्यांनी खरं तर कालच सांगितलं होतं मला आई म्हणत जा, मॅडम म्हणू नकोस म्हणून. पण आज काय माहिती आपसुक माझ्या तोंडून निघून गेलं, मला कळलं पण नाही. आमच्या आई साहेबांनी केव्हा म्हणलं नाही तुम्ही असं? अशी हाक मारली नाही का आई साहेब? असं मॅडम मॅडम म्हणायचं तुम्ही, हा ना?